नमस्कार त्यानंतर तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर आली आहे. त्यानंतर काय तुम्हाला ही TSR भरते वेळेस 10 वेळा फेस कॅप्चर करूनही तुमचा जर फेस इथं कॅप्चर TSR भरताना अडचण जर येत असेल तर तुम्हाला ह्या व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा, कारण ह्या व्हिडिओमध्ये काय तुम्हाला अशा गोष्टी काहीतरी शेअर करणार आहे जेणेकरून तुम्ही तुमचा TSR 2 मिनिटात भरू शकता आणि तुम्हाला इथं कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यापूर्वी ताईंनो, आपण याच्या आधी एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये तुम्ही न फोटो कॅप्चर करता कसं तुमचा TSR भरू शकताय ते संपूर्ण व्हिडिओ माहिती मी स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे. त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून सपोर्ट दिला, पण ज्या ताईंनी ते व्हिडिओ बघितला नसेल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, त्याच्यावरती जाऊन तो व्हिडिओ 100% तुम्ही बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला आणखीन ॲडव्हान्टेज होईल. पण ताईंनो, इथे जर तुम्ही जर आता फेस कॅप्चर केल्यानंतर तुम्हाला जे काय तुमचं जे काय फोटो प्रोसीड ऑप्शन ऑन होत नाही आहे फेस रिकॅप्चर केल्यानंतरही, आणि तुम्हाला इथं खूप काय जे काय अडचण येतात, तर त्यामुळे आपला व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे. तर चला त्या व्हिडिओला स्टार्ट करूया. आपल्या मोबाईल स्क्रीनवर जाऊन तुम्हाला संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप इथे मी सांगते आलो आहे. इथून आपण पोषण टाकर ॲप्लिकेशन ओपन करून बेनिफिक्चर या सेक्शनमध्ये आलो आहे. तर ताईंनो, तुम्हाला ज्या मुलाचा ज्या विद्यार्थ्यांचा जे काय आपला TSR भरायचा आहे ताईंनो, तर त्यासाठी त्यांचं जे काय बेनिफिक्चरी सेक्शनमधून त्यांच्या इथून ज्यांची प्रोफाईल जे काय तुम्हाला ओपन करून घ्यावी लागेल. जसं की मी या मुलाची ओपन करून घेतो आहे, तसं तुम्हाला मुलांची जे काय बेनिफिक्चरी जे काय प्रोफाईल ती ओपन करून घ्यायची. तर त्यांना ओपन करून घेतल्यानंतर त्याचे सर्वप्रथम तुम्हाला नाव बघायला भेटेल, इथे त्यांचा मोबाईल नंबर बघायला भेटेल, त्या आधार नंबर बघायला भेटेल, आणि इथं खाली एक ऑप्शन बघायला भेटेल बघा, फेस व्हेरिफिकेशन. याच्या रिलेटेड मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे, तो पण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे, आणि इथे त्यांच्या घरचे सर्व डिटेल जे काय तुम्हाला बघायला भेटेल. तर त्यांना तुम्हाला इथं ऑप्शन बघायला भेटतं बघा, रिकॅप्चर फेस. तर हे जे काय ऑप्शन आहे त्यांना तो तुम्हाला आताच इथं व्हिडिओ सोडून जाऊ नका, कारण मी तुम्हाला याच्यामध्ये एक नवीन ट्रिक सांगणार आहे. तर हे करून पण काही जणांचे होत नसेल तर तुम्ही हे व्हिडिओ सोडून जाऊ नका, कारण मी तुम्हाला नवीन ट्रिक सांगणार आहे. तर त्यानं तुम्हाला हे रिकॅप्चर फेसवाल्या ऑप्शनवरून तुम्ही जे काही करीत होता, जसं की इथं आता ॲक्सेप्टवाल्या ऑप्शनवरती खाली क्लिक करायचं आहे तुम्हाला. ॲक्सेप्टवाल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ना, नंतर तुम्हाला अशा प्रकारचा ऑप्शन बघायला भेटतो, आणि तुमचा जे काही जुना फोटो असतो तुम्हाला हा कॅप्चर केल्यानंतर तुम्हाला इथे एक नवीन फोटो जे काय बघायला भेटतो. तर तिथून तुमचं जे काय प्रोसिडॉल ऑप्शन इथे ऑन होत असतं, परंतु ज्या ताईंचं होत नाही त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी सर्वप्रथम इथं फेस सर्वप्रथम कॅप्चर व्हेरिफिकेशन कंप्लीट करून घ्यायचे. नंतर त्यांनी काय करायचं आहे, तर या पोषण ट्रॅकरवरती क्लिक करून ठेवायचं, या आय बटनवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. आय बटनवाल्या ऑप्शनवरती त्यांना जसं तुम्ही क्लिक कराल ना, क्लिक केल्यानंतर आहे ना, तर तुमचं जर होत नसेल तर तुम्ही काय करायचं, ते अशा प्रकारचा तुम्हाला इंटरफेस बघायला भेटतो. नंतर तुम्हाला वरती स्क्रॉल डाऊन करून तर स्टोरेजवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. स्टोरेजवाल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं इथे क्लिअर कॅच करून टाकायचे, आणि इथं क्लिअर डाटा एकदा करायचं, आणि डिलीटवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर ते लक्षात ठेवा, इथे तुम्हाला कोणत्याही प्रकार तुमचा डाटा जे काय डिलीट होणार नाही, कोणताही तुम्हाला अडचण येणार नाही. तुम्हाला काय करायचं, असं केल्यानंतर त्यांना तुम्हाला काय करायचं, परत एकदा आहे ना, जे काय आपलं पोषण टॅगर ॲप्लिकेशन आहे ना ते ओपन करायचं आहे. तर तुम्हाला जायचं बघा पोषण टॅगर ॲप्लिकेशनवरती. ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर ना त्यांना, तर तुम्हाला जे काही थोडं इथं वेट करावं लागणार आहे, कारण इथं जे काय आपण आता क्लिअर कॅचिंग क्लिअर डाटा केल्यामुळं जे काय ॲप्लिकेशन त्याचा डाटा हे झाल्यामुळं इथं नवीन इंटरफेस जे काय ओपन होणार आहे. तर कसं प्रकारचं होणार आहे, तर थोडं इथं तुम्हाला लोडिंग घ्यायचे आहे. जसं की लोडिंग घेतल्यानंतर ना, तर त्यांना तुमच्यासमोर अशा प्रकारचं जे काय ओपन होईल इंटरफेस. नंतर तुम्हाला अंगणवाडी इथं क्लिक करून घ्यायचं. नंतर ह्या खालच्या ॲरोवर 2 ते 3 वेळा क्लिक करून डनवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुमची इथं भाषा सिलेक्ट करून कन्फर्मवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला इथं लॉगिन या ऑप्शनवरती जायचं आहे. त्यांना लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे, आणि लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करून घेऊन तुमचं जे काय तुमचा ID आणि पासवर्ड असतो त्यांना ते तुम्हाला टाकून इथं जे काही लॉग इन करून घ्यायचं आहे. चला, तर मी इथं आता ऑप्शन आलेलं आहे, इथं मी युजर नेम आणि माझा पासवर्ड टाकून नाही इथं लॉग इन करून घेतो आहे. चला, तर त्यांना आता आपलं पोषण टॅगर लॉग इन झालेलं आहे. तर त्यांना तुम्हाला काय करायचं, तुमचं जे काय डेली ट्रॅकिंगमध्ये जाऊन तुमचं TSR सेक्शनमध्ये जायचं आहे. TSR सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुमचं जे काय प्रोसीडचं ऑप्शन अशा प्रकारचं ऑन झालेलं दिसेल. सध्या आज संडे असल्यामुळं मी डेली ट्रॅकिंग ओपन करू शकत नाही आहे. मी इथं तुम्हाला याच्या जे काय डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जे काय व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली, ते पण तुम्ही एकदा बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला खूप काही जे काही अडचण येत होतं ते इथं अडचण तुम्हाला कमी होणार आहेत. आणि तुम्हाला हे जर नसेल झालं तरी त्यांना तुम्हाला काय करायचं, 12 ते 2-3 घंट्यानंतर ट्राय करायचं आहे. तुमचं 100% जे काय त्यांना जे काही तुमचं जे काय लाभार्थी आहे ते तिथं TSRमध्ये जे काय प्रोसीड ऑप्शन न क्लिक करताच ओपन होणार आहे त्यांना. तर त्यांना अशा
प्रकारे जर केलं तर तुमचं 100% TSR सक्सेसफुली भरल्या जाणार आहे ताईंनो. आणि आणखीन जर काही प्रॉब्लेम आल्या तर नक्की कमेंट करा, मी त्याच्यावरती नक्की तुमचं सोल्युशन घेऊन येईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपला हा व्हिडिओ तुमची मदत झाली तर शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.